संजय शिरसाटजी, आकडेवारी तुम्हीही पाहिली आहेत आणि सगळ्यात मोठा धक्का तुमच्या पक्षाला सुद्धा बसतोय। जवळपास शिवसेनेचे 70% खासदार तुमच्या सोबत आहेत, पण तीच कामगिरी तुम्ही 2024 मध्ये रिपीट करताय असे ही आकडेवारी ओपिनियन पोलची सांगत नाहीये। नाही, मुळामध्ये तुम्ही जो ओपिनियन पोल घेतलेला आहे तो वन साइड ओपिनियन पोल पाहता मला वाटतोय। बर, तुम्ही जी आता मी चर्चा जी ऐकत होतो त्या चर्चेमध्ये एक गृहीत धरून ठरलं, तुमचं गृहीत ठरलेलं आहे की काय आता शरद पवार साहेब असतील, उबाटा गटाचे आमचे उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे आणखी कोणी नेते असेल, यांचं मताचं एकत्रीकरण झालंय। आता यांचं मत एकमेकाला बिलकुल मिळणार या भावनेतून तुम्ही सांगताय। आणि आम्ही जी शिवसेना भाजपची युती गेल्या 30-35 वर्षापासून आहे, आमचं एकमेकाला वोट ट्रान्सफर जे होत असतं ते आता यांच्यामध्ये झाल्यात गृहीत धरून तुम्ही ओपिनियन पोल देताय। असं होत नसतं, हे तुमचा ओपिनियन पोल असेल। तुम्हाला एक माहिती सह सांगतो, अनेक असे मी अशा या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक मान्यवर पाहिलेत। प्रशांत किशोर का काय निकम काय तो दिल्लीचे, त्यांनी एक सर्वे केला होता आमच्या पक्षाचा, जेव्हा आम्ही शिवसेनेचे एकत्रितपणे होतो त्या टायमाला। त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं की साहेब तुमचे 93 आमदार निवडून येत आहेत। त्यांनी सर्वे केला होता, आले किती 54-56 आमचे आमदार आले। हे ओपिनियन पोल हे काही काळापुरतं तुम्ही जे काही आकडेवारीच्या नुसार सांगताना ते तिथपर्यंत ठीक आहे, परंतु राजकारणामध्ये असं होत नसतं। दर दिवस राजकारण हे जेव्हा चेंज होतं, ज्या टायमाला परिस्थिती चेंज होते त्या टायमाला मतदार हा आपलं मत बनवायला सुरुवात करत असतो। आज उद्या आचारसंहिता लागणार आहे, आज आपलं ओपिनियन पोल आला पण आपलं फायनल झालं। आता ज्या भाजप सोबत सध्या तुम्ही सत्तेत आहात त्या भाजपच्या आकडेवारीमध्ये मात्र काही फरक होताना दिसत नाही, त्यांची संख्या जवळपास आहे तितकीच राहतीये। मग तुम्हाला आता दुसऱ्या अँगलने जर असं विचारलं, तुम्हाला आता काँग्रेसच्या मतामध्ये वाढ होताना कसं काय दिसतं? तुम्हाला उबाटा गटाचे खासदार कमी होताना का दिसतात? भाजपच्या आकड्यावरचा प्रश्न येत नाही, आमच्या आकडे तुम्ही आणखी त्याच्यात वाढणार आहे। साधारण 350 जागा मिळतील असं म्हटलं गेलंय, निश्चित वाढणार आहे। हा, तुम्हाला प्रश्न हाच आहे की भाजपची जी आकडेवारी आली त्याच्यावर तरी विश्वास आहे की नाही? पोलच्या बद्दल जर आपल्याला शंका घ्यायची असेल, राजेश सर बोला बोला बोला। नाही, माझं असं म्हणणं होतं की ओपिनियन पोल ही एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये लोकांमध्ये जाऊन साधारण अंदाज घेतला जातो। आपण जशा जाऊन एकमेकांमध्ये आपण चर्चा करतो त्यापेक्षा सुद्धा थोडं शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून जे आडाखे आहेत ते बांधले जातात। आता महाराष्ट्रामध्ये भाजपला 28, भाजप आणि मित्रपक्षांना मिळून 28 जागा मिळतील आणि मागच्या खेपेपेक्षा कमी जागा मिळतील असं जरी या ओपिनियन पोलमध्ये असलं, आणि जर त्यामुळं आपल्याला ओपिनियन पोलबद्दल शंका व्यक्त करायची असेल तर देशामध्ये मिळून साधारण 350 जागा एनडीएला मिळतील असं या पोलमधून दिसतंय। मग त्याच्यावरही तुमचा विश्वास नाही असं म्हणायचं का बाकीच्या ठिकाणी जिथं मिळतायत तिथं ओपिनियन पोल बरोबर आहे आणि जिथं मिळत नाहीये तिथं तो चुकीचा आहे किंवा ते पूर्वग्रह दूषित आहे असं म्हणायचं? नाही, तसं नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ। तुम्ही एक लक्षात घ्या, ओपिनियन पोल देताना हे तुमचा ओपिनियन पोल खरा असेलच असं नाही, किंवा असू शकतो खोटा असेल असंही नाही, परंतु जागेची जेव्हा तुम्ही पाहता शेवटीला जेव्हा इलेक्शन सुरू होतं आणि अखेरला जेव्हा एंडकडे जेव्हा जातं, अंतिम टप्प्यात जेव्हा जातं त्या टायमाला हे समीकरण बदललेले असतात। तुम्ही मध्य प्रदेश मधलं मागचं उदाहरण घ्या, मध्य प्रदेशची सत्ता गेली, बरोबर आहे, असं बहुतेक ओपिनियन पोलने सांगितलं। संजय काय झालं, बहुमतात सत्ता आली। समजून घ्या ना, त्याच्यामध्ये एक मुद्दा समजून घ्या। मी तुमच्या ओपिनियन पोल हा अंदाज आहे, हा काय निकाल नाही। ओपिनियन पोल हा अंदाज आहे आणि आत्ताच्या घडीचा अंदाज आहे। याच्यामध्ये परिस्थिती जशी सिच्युएशन बदलतील, उमेदवार येतील, उमेदवार ज्या पद्धतीनं दिले जातील, दोन्ही बाजूला 3-3 पक्ष आहेत, त्या पक्षांमधलं आपसामधल्या ज्या काही परस्परांमधले संबंध आहेत ती गोष्ट आहे। ह्या सगळ्या गोष्टींनंतर अजून तर धड उमेदवार जाहीरच झालेले नाही आहेत, आत्ताचं जे वातावरण आहे त्याच्यातून काय साधारण चित्र आहे त्याच्याबद्दल हे बोललं जाते। एक दुसरी गोष्ट, ओपिनियन पोल्समध्ये साधारण होतं असं की साधारण मतांची टक्केवारी बघितली जाते
की साधारण कोणत्या बाजूला किती टक्के मतं आहेत आणि मग त्याच्यावरून जागांचा अंदाज काढला जातो. दर खेपेला मतं, मिळालेली मतं आणि मिळालेल्या जागा यांचं प्रमाण तसं समान असतं असं होत नाही. काही वेळेला त्याच्यामध्ये किंवा बहुतांश वेळेला ते फार व्यस्त प्रमाणामध्ये होतं. आत्ताच्या घडीला दिसतंय ते हे आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण जर 2009 पासून बघितलं तर 2009 मध्ये भाजप आणि शिवसेनेला मिळून 35% मतं होती आणि काँग्रेस राष्ट्रवादीला 38% मतं होती. पण 3% जरी फरक असला तरी सुद्धा जागांमध्ये जवळपास 18 जागांचा फरक पडला होता. 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेच्यामुळं जो परिणाम झाला त्यात काँग्रेसची आकडा जो होता तो 38% 35% आला. म्हणजे 3% त्यांच्या 3% मतं कमी झाली. NDAला त्यावेळेला 51% मतं होती. पण त्याचा परिणाम केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सीटांमध्ये झाला ते आपण बघितलं. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो आकडा किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा जो मतांचा आकडा होता तो 33.7% होता आणि NDAचा भाजप शिवसेनेचा 51.3% होता. पण त्यानं काय चित्र झालं ते बघितलं. आत्ताचा सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे की ह्या घडीला काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबरचे शरद पवार उद्धव ठाकरेंचे पक्ष यांना मिळून 42.1% एवढी मतं मिळतील असं दिसतंय. आणि भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची यांना मिळून 42.7% मतं मिळतात असं दिसतंय. म्हणजे मतांमध्ये आत्ता 6%चा .6% फायदा आत्ता तुम्हाला दिसतोय. जर NDAला मागचा परफॉर्मन्स गाठायचा असेल तर त्यांना किमान आणखीन 8 ते 9% मतं स्वतःमध्ये जोडावी लागतील आत्ताच्या स्थितीमध्ये. तर तो जो परफॉर्मन्स जे तुम्ही स्वप्न बघताय ते साध्य होईल असं आत्ताच्या या आकडेवारीवरून दिसतंय. अर्थात हे काही म्हणजे हे शेवटी शास्त्र किंवा टेक्निक आहे, ते 100% बरोबर कधीच येत नाही. आपल्याला आत्ता सगळ्यांना उत्सुकता आहे की महाराष्ट्रात काय होणार. तर त्या चर्चेसाठी म्हणून जे आकडे आहेत आलेले ते हे आहेत आणि आपल्याला त्याचं ॲनालिसिस करायचं आहे असं मी सांगेन. शिरसाटजी, तुमची प्रतिक्रिया अगदी निश्चितच तुम्ही जे आकडेवारी सांगितलेली आहे किंवा निश्चित तुम्ही जे काय आकडेवारी सांगितलेली आहे त्याचा आम्ही सुद्धा गांभीर्याने विचार करू. परंतु ही आकडेवारी, टक्केवारी जी आहे, मताची टक्केवारी ही निश्चित आमची वाढणार आहे. जेव्हा निवडणुकीचं वारं जो म्हणजे समोर जेव्हा येईल पुन्हा एकदा त्या टायमाला ही आकडेवारी तुम्हाला वाढताना दिसेल.